नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 1 ऑक्टोबर 2025चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न. तर कालचा प्रश्न होता, भारतीय निवडणूक आयोगाने म्हणजेच ECIने मतदारांची ओळख पडताळण्यासाठी कोणते नवीन फीचर सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच E-साइन. भारतीय निवडणूक आयोगाने आपल्या ECINET पोर्टल आणि ॲप्लिकेशनवर नवे E-साइन फीचर सुरू केले आहे, ज्याद्वारे आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून मतदारांची ओळख पडताळली जाईल. ECINET हे निवडणूक आयोगाने विकसित केलेले एक संघ डिजिटल व्यासपीठ आहे, जे विविध निवडणूक प्रक्रियांना सुलभ आणि कार्यक्षम बनवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे व्यासपीठ सर्व निवडणूक संबंधित सेवांसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणारे सिंगल पॉइंट इंटरफेस म्हणून कार्य करण्याचे उद्दिष्ट ठेवते. आता सुरुवात करूया आपल्या टॉप 10 प्रश्नांना. तर आपला पहिला प्रश्न आहे, UAEने आपला पहिला सोवेरियन मोबिलिटी क्लाउड कुठे लॉन्च केला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, दुबई वर्ल्ड काँग्रेस फॉर सेल्फ ड्रायव्हिंग ट्रान्सपोर्ट येथे. UAEने दुबई वर्ल्ड काँग्रेस फॉर सेल्फ ड्रायव्हिंग ट्रान्सपोर्टमध्ये पहिला सोवेरियन मोबिलिटी क्लाउड सुरू केला. सोवेरियन मोबिलिटी क्लाउड म्हणजे असा क्लाउड प्लॅटफॉर्म जो मोबिलिटी, उदाहरणार्थ सेल्फ ड्रायव्हिंग गाड्या, स्मार्ट ट्रान्सपोर्ट सिस्टीम संबंधित डेटा सुरक्षितरित्या त्या देशांच्या नियंत्रणाखाली साठवतो, प्रक्रिया करतो आणि व्यवस्थापित करतो. हा क्लाउड स्वायत्त म्हणजे सेल्फ ड्रायव्हिंग प्रणाली आणि मोबिलिटी डेटासाठी मजबूत व विश्वासार्ह पायाभूत सुविधा प्रदान करतो. यामध्ये साठवला जाणारा सर्व डेटा UAEच्या अधिकार क्षेत्रात सुरक्षितरित्या होस्ट केला जातो. डेटाचे व्यवस्थापन व नियंत्रण राष्ट्रीय नियम आणि कायद्यानुसार केले जाते. आजचा दुसरा प्रश्न आहे, भारतातील पहिला डुगोंग संरक्षण ठेवा म्हणजेच ड्युगोंग कन्झर्वेशन रिझर्व्ह कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, पाडक बे, तमिळनाडू येथे. भारताचा पहिला डुगोंग संरक्षण ठेवा जो पाडक बे, तमिळनाडूमध्ये आहे, याला अबुधाबीमधील वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेस 2025मध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. हा संरक्षण ठेवा 2022मध्ये तमिळनाडू सरकारने वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972च्या अंतर्गत स्थापन केला आणि तो 12,250 हेक्टर क्षेत्रातील सिग्रास मेडोजवर पसरला आहे, जे डुगोंगसाठी अन्न मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. डुगोंगला IUCN रेड लिस्टमध्ये वल्नरेबल म्हणून सूचीबद्ध केले आहे. आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, ब्रिक्स धान्य विनिमयाची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, रशिया. भारत आणि रशियाने ब्रिक्स राष्ट्रांमध्ये कृषी व्यापार वाढवण्यासाठी ब्रिक्स धान्य विनिमय म्हणजेच ग्रेन एक्सचेंज स्थापन करण्याबाबत चर्चा केली. हा प्रस्ताव रशियाने 2024च्या कझानमधील ब्रिक्स शिखर परिषदेत मांडला आणि कझान घोषणापत्रात मान्यता दिली गेली. या विनिमयाचा उद्देश पाश्चात्य विनिमयांसारख्या शिकागो मर्कंटाईल एक्सचेंजच्या प्रभावाला विरोध करण्यासाठी स्वतंत्र धान्य किमती ठरविण्याचे निकष तयार करणे हा आहे. प्रश्न चौथा, टिकटॉकच्या संयुक्त उपक्रमात अमेरिकन गुंतवणूकदारांना किती टक्के मालकी मिळणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, 80%. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे, ज्याद्वारे टिकटॉक अमेरिकेत चालू राहण्यास परवानगी दिली आहे आणि राष्ट्रीय सुरक्षा संदर्भातील चिंता दूर करण्याचा मार्ग ठरवला आहे. या करारात एक संयुक्त उपक्रम म्हणजेच जॉईंट व्हेंचर तयार केला जाईल, जिथे अमेरिकन गुंतवणूकदारांना सुमारे 80% मालकी मिळेल, तर टिकटॉकच्या चीनी मूळ कंपनीकडे फक्त अल्पांश हिस्सेदारी राहील. टिकटॉकचे सध्या अमेरिकेत 170 दशलक्ष वापरकर्ते आहेत, ज्यात 15 दशलक्ष ट्रम्पचे अनुयायी आहेत. पुढला प्रश्न, आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी सामंजस्य करार म्हणजेच MOU कोणत्या 2 संस्थांमध्ये झालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, डॉट आणि FIU इंडिया. दूरसंचार विभाग म्हणजे डॉट आणि वित्तीय गुप्तचर विभाग भारत म्हणजेच FIU इंडिया यांनी आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. FIU इंडिया हे संशयास्पद आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण व माहितीचे प्रसारण करण्यासाठी जबाबदार असून विशेषतः मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाच्या वित्त पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करते. डॉटच्या डिजिटल गुप्तचर विभाग कडून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बिग डेटा विश्लेषणाचा वापर केला जातो.
6वा प्रश्न आहे, AAFC फुटसल आशियाई कप 2026 पात्रता फेरीत भारताने आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय फुटसल विजय कोणत्या देशाविरुद्ध मिळवला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, मंगोलिया. भारताने मंगोलियाला 3-0 पराभूत करत AAFC फुटसल आशियाई कप 2026 पात्रता फेरीत आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय फुटसल विजय मिळवला. कुवेत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवानंतरही मंगोलियावरील विजयामुळे भारत गट अ मध्ये 3ऱ्या स्थानावर राहिला. हा विजय भारतीय फुटसलासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो, कारण हा खेळ देशात अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. 7वा प्रश्न आहे, ॲप्टेरिक्टस कन्याकुमारी ही नवीन फिनले सापवाळ प्रजाती भारतातील कोणत्या किनारी भागाजवळ शोधण्यात आली? तर कोळाचेल, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ॲप्टेरिक्टस कन्याकुमारी या नावाने ओळखली जाणारी एक नवीन फिनले सापवाळ प्रजाती तमिळनाडूतील कोलाचेल जवळ आढळली आहे. ही प्रजाती राष्ट्रीय मत्स्य आनुवंशिक संसाधन ब्युरो येथील संशोधकांनी शोधून काढली असून तिचे नाव कन्याकुमारी जिल्ह्यावरून ठेवले गेले आहे. फिनले सापवाळ या ओफिकथिडे कुळातील असून त्यांच्या सापासारख्या शरीर रचनेमुळे आणि पेक्टोरल पंखाच्या अनुपस्थितीमुळे त्या ओळखल्या जातात. ही प्रजाती प्रामुख्याने उतळ वाळू मिश्रित समुद्र तळावर वास्तव्य करते. आजचा 8वा प्रश्न आहे, जगातील पहिले बंद इंधन चक्र असलेली अणुऊर्जा प्रणाली सुरू करण्याची घोषणा कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, व्लादिमीर पुतिन यांनी. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को येथे झालेल्या वर्ल्ड ऑटोमिक वीक मंचावर जाहीर केले की रशिया 2030 पर्यंत जगातील पहिले बंद इंधन चक्र असलेले अणुऊर्जा प्रणाली म्हणजेच न्यूक्लिअर पॉवर सिस्टीम विथ अ क्लोज्ड फ्युएल सायकल सुरू करणार आहे. या प्रणालीद्वारे वापरलेल्या इंधनांपैकी सुमारे 95% पुन्हा वापरण्यात येणार असून त्यामुळे किरणोत्सर्गी कचरा मोठ्या प्रमाणात कमी होईल. या प्रणालीद्वारे वापरलेल्या इंधनांपैकी सुमारे 95% पुन्हा वापरता येणार असून त्यामुळे किरणोत्सर्गी कचरा मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि युरेनियमच्या मागणीतही घट होईल. ही प्रणाली तोम्स्क प्रदेशात उभारली जाणार असून चाचणीसाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनाही सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 9वा प्रश्न, रविचंद्रन अश्विनने 2025-26 हंगामासाठी कोणत्या लीग संघासोबत करार केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, बिग बॅश लीग म्हणजेच BBL. रविचंद्रन अश्विन हे पहिले भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरले जे बिग बॅश लीग संघासोबत करार करण्यास पात्र ठरलेले आहे. त्यांनी 2025-26 हंगामासाठी सिडनी थंडर संघात प्रवेश केला आहे. अश्विनला हे पात्रत्व IPL मधून निवृत्ती घेतल्यानंतर मिळाले, ज्यामुळे त्यांना UAE मधील ILT20 आणि BBL सारख्या आंतरराष्ट्रीय T20 लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. अश्विनचा BBL मधील पदार्पण अपेक्षेप्रमाणे जानेवारी 2026 मध्ये होणार आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, 2025-26 आर्थिक वर्षात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये किती कोटींच्या शिष्यवृत्ती वितरित केल्या गेल्या? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, म्हणजेच 2825 कोटी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये विद्यार्थी वृत्ती म्हणजे स्कॉलरशिप वितरण केले, जिथे 4 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. फक्त 2025-26 या आर्थिक वर्षात रुपये 2825 कोटींच्या शिष्यवृत्त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वितरित केल्या गेल्या आहेत. 2017 पासून राज्यातील विविध शिष्यवृत्ती योजनांमुळे 2 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.